ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा. श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंह स्नाधीश्वर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन नववे. त्रिकोटी लिंग स्थापन लीला. जिज्ञासू सद्भक्तांनो, श्री सिद्धांत शिखामणी वरील आशीर्वचनाचा प्रारंभ 1990 मध्ये सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात झाला. काशी महास्वामीजीचे पहिले श्रावण मासानुष्ठान सोलापूर येथे झाले. त्यावेळी ग्रंथमालेचे रूपाने श्री सिद्धांत शिखामणी वरील आशीर्वचने प्रकाशित करावी असे ठरले. ही आशीर्वचने पूर्ण होण्यास 6 वर्षे लागली. भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत, तर सिद्धांत शिखामणीत 1400 पेक्षा अधिक श्लोक आहेत. श्रावण मासानुष्ठान, अधिक मासानुष्ठान, नवरात्र महोत्सव अशा विविध प्रसंगी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि काशी जंगमवाडी मठात देखील ही आशीर्वचने झाली. आज हा बृहत ग्रंथातील शेवटच्या परिच्छेदातील विषयावर आशीर्वचन करायचे आहे. प्रवचन करता करता एक पारायण पूर्ण झाले. याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशी पारायणे यानंतर कित्येक वेळा करावी लागणार आहेत. श्री सिद्धांत शिखामणीतील या आधीच्या 20व्या परिच्छेदात लिंग षटस्थलांतर्गत ऐक्यस्थलातील 9 उपस्थलाविषयी विस्तारपूर्वक विवेचन झाले आहे. अंतिम ज्ञान शून्य स्थलात शिवयोगाच्या ठिकाणी स्वरूपज्ञान असते, परंतु वृत्त्यात्मक ज्ञान नसते असे सांगितले आहे. जगद्गुरु रेणुकाचार्याच्या मुखातून षटस्थल सिद्धांत श्रवण करून अगस्त्य महर्षी कृतकृत्य झाले. त्यानंतर जगद्गुरु रेणुकाचार्य आकाशमार्गाने प्रस्थान करते झाले. अशा रीतीने अगस्त्य मुनींना उपदेश केल्यावर अगस्त्यांच्या समोरच परमात्मचिंतन करीत जगद्गुरु रेणुकाचार्य अंतर्धान पावले. मलय पर्वतावर अंतर्धान पावून जगद्गुरु रेणुकाचार्य लंका नगरीत प्रकट झाले. शिवयोगामुळे स्वच्छंदपणे विहार करण्याची, आकाशगमन करण्याची आणि स्वच्छेने देहधारण करण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झाली होती. सर्व आगमात पारंगात असलेल्या श्रेष्ठ अशा रेणुक गणेश्वराला पाहून बिभीषणाने आपल्या राजवाड्यात त्याचे स्वागत केले. आपल्या रमणीय सिंहासनावर बसून अर्ध्यपाद्यादी उपचारांनी त्यांची यथाविधी पाद्यपूजा केली. हस्त प्रक्षालनासाठी दिले जाणारे शुद्ध जल म्हणजे अर्ध्य, पाद प्रक्षालनासाठी दिले जाणारे शुद्ध जल म्हणजे पाद्य आणि मुख प्रक्षालनासाठी दिले जाणारे शुद्ध जल म्हणजे आचमन होय. पूजेमुळे प्रसन्न झालेल्या रेणुकाचार्याने हात जोडून उभ्या असलेल्या बिभीषणाला बसण्याची आज्ञा केली. तेव्हा तो दुसऱ्या आसनावर बसला. आपल्या समोर मनुष्य देहधारी असे साक्षात शिवच बसले आहेत असे त्याला वाटले. त्याने हात जोडून जगद्गुरु रेणुकाचार्यांना विनंती केली, मी आत्तापर्यंत आपले नाव ऐकले होते. शिवज्ञानपरायण गणाधिपती अशा रेणुकाने भूलोकात अवतार घेतला असे मी ऐकले होते. आज आपले दर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण माझ्या नगरीत आल्यामुळे मी भाग्यवान ठरलो आहे. जे अभागी आहेत त्यांना आपल्या दर्शनाचा लाभ कसा होणार? मी आणि माझी प्रजा मात्र निश्चित भाग्यवान आहोत. आपण साक्षात महेश्वरच आहात. माझ्या घरी आपले आगमन झाल्यामुळे माझ्यासारखा भाग्यवंत या जगात दुसरा कोणी नाही. शिवयोगाच्या पावलाने धूळ घरात पडणे यापेक्षा अधिक भाग्य ते कोणते? हे रेणुका, आपल्या दर्शनाने लंका नगरी कृतार्थ झाली. आमचा राक्षसवंश धन्य झाला आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले. अशा प्रकारे बिभीषणाची स्तुती ऐकून जगद्गुरु रेणुकाचार्य मंद हसले. सर्वांना उल्हासित करणारे आपल्या प्रसन्न वाणीने बिभीषणाला म्हणाले, बिभीषणा महाभाग जाणे त्वा धर्मकोविदम त्वाविना कस्य लोकेषु जायते भक्तिरीदृशी. हे बिभीषणा, तू श्रेष्ठ धर्मज्ञ आहेस आणि धर्माचरणी देखील आहेस. तुझ्यासारखी भक्ती दुसऱ्या कोण्या पुरुषाच्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. हे राक्षसेश्वरा, तू सर्व शास्त्रांचे रहस्य जाणतो. सर्व धर्मात तू पारायण आहेस. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप, ध्यान या 10 धर्माचे तू अचूक पालन करतोस. केवळ कर्मकांडातच तुला रुची आहे असे नसून सर्व शास्त्राचे शास्त्र असलेल्या अध्यात्मशास्त्रात देखील तुला गती आहे. तुझ्याकडे एवढे ऐश्वर्य असून देखील तुला अध्यात्मात स्वारस्य आहे हे जाणून मला आनंद झाला आहे. अगस्त्य महर्षींना षटस्थल सिद्धांताचा उपदेश करून त्यांना त्याचा प्रसार करण्यास सांगून मी कैलास पर्वताकडे निघालो होतो. तुझ्या धर्मसंपत्तीची कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझे चरित्र प्रसिद्ध आणि
असे आहे. त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. तुला वरदान द्यावे या इच्छेने मी येथे आलो आहे, म्हणून तुला हवे असेल ते माग. गणेश्वराचे प्रसन्न वचन ऐकून बिभीषणाने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि तो अत्यंत भक्तिभावनेने त्यांची विनवणी करू लागला. आपण वर माग असे मला सांगितले, परंतु आपण येथे आलात हाच दुर्लभ असा अनुग्रह आहे. त्यामुळे काही मागण्याआधी सर्व काही मला प्राप्त झाले आहे. आपण आल्यामुळे माझे मनोरथ आपोआप परिपूर्ण झाले आहेत. परंतु हे गणेश्वरा, माझी एक अल्प प्रार्थना आहे. माझा थोरला बंधू रावण हा श्रेष्ठ शिवभक्त होता. तो अजातशत्रू असून तिन्ही लोकांवर राज्य करीत होता. त्याचा अतुल प्रताप इंद्रादी देवांना असह्य झाला आणि त्याच्याकडून पराभूत होऊन तो राज्यवैभवाला पारखे झाला. पराक्रमी अजय असा रावण कालगतीमुळे चारित्र्यभ्रष्ट झाला. त्याने सीतेचे अपहरण केले. त्यानंतर रामाकडून त्याचा वध झाला. राक्षसापैकी केवळ मीच एकटा जिवंत राहिलो होतो. त्यावेळी रामाच्या बाणाने विद्ध झालेला रावण कंठात प्राण आणून माझ्याकडे पाहून म्हणाला, हे बिभीषणा, तू बुद्धिमान धर्मचरणशील विशेष तज्ज्ञ आहेस. राक्षस वंशात तू एकटाच जिवंत राहिला आहेस. अज्ञानामुळे आम्ही महान लोकांशी द्रोह केला, त्यामुळे अशी दुःखावस्था प्राप्त झाली आहे. जसे विधी लिखित होते तसेच घडले आहे. दैवगती मोठी दुस्तर असते, तिला पार करणे कठीण असते. लंकानगरीत 9 कोटी शिवलिंगाची स्थापना करावी असा संकल्प मी केला होता. त्यापैकी 6 कोटी शिवलिंगाची स्थापना माझ्या हातून झाली आहे. परंतु माझ्या संकल्पाप्रमाणे आणखी 3 कोटी शिवलिंगाची स्थापना तू करावीस अशी माझी इच्छा आहे. मरणोन्मुख रावणाचे बोलणे ऐकून तुझी इच्छा मी पूर्ण करीन असे वचन मी त्याला दिले. 3 कोटी शिवलिंगाची विधियुक्त स्थापना एकाच वेळी करावी असा माझा निश्चय आहे. एकाच वेळी 3 कोटी शिवलिंगाची स्थापना करणारा आचार्य न आढळल्यामुळे मी निराश झालो होतो. हे गणेश्वरा, आपण शिवशास्त्राचे ज्ञाते आहात, शिवज्ञानाचे सागर आहात. आपण एकाच वेळी 3 कोटी गुरुचे रूप धारण करा आणि माझे मनोरथ पूर्ण करा. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी राक्षसराज विभीषणाचे बोलणे ऐकून तथास्तु म्हणून अनुमती दिली. बिभीषणाला आनंद झाला. त्याचा मनोरथ पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु रेणुकाचार्यांनी 3 कोटी गुरुचे रूप धारण केले आणि एकाच वेळी लंकानगरीत 3 कोटी शिवलिंगाची विधिवत स्थापना केली. योग सामर्थ्याने योगी पुरुष एकाच वेळी अनेक देह धारण करू शकतात असा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. अनेक शरीरे धारण करून एकाच जन्मात प्रारब्ध कर्म भोगून त्याचा क्षय करण्याची एक रीत योग्यांना माहीत असते. तिला कायव्यूह असे नाव आहे. कर्मक्षय करण्यासाठी योगी कायव्यूह सिद्धीचा उपयोग करतात. परंतु जगद्गुरु रेणुकाचार्यांना कर्मक्षय करायचा नव्हता, तर एका शिवभक्ताचा मनोरथ पूर्ण करायचा होता. त्यांनी त्यासाठी एकाच वेळी 3 कोटी देह धारण केले आणि एकाच मुहूर्तावर 3 कोटी शिवलिंगाची स्थापना केली. जगद्गुरु रेणुकाचार्यांचा हा प्रताप पाहून बिभीषण आश्चर्यचकित झाला आणि त्याने भक्तिभावाने त्यांना नमस्कार केला. नमस्कार करणाऱ्या विनयशील आनंदी झालेल्या राक्षेश्वर बिभीषणाचा अनुग्रह करून जगद्गुरु रेणुकाचार्य अंतर्धान पावले. संतुष्ट शिवभक्तिरत असा बिभीषण आपल्या प्रजेचे पालन करीत राहिला. इकडे महातेजस्वी जगद्गुरु रेणुकाचार्य भूलोकात 700 वर्ष गुप्त राहून पुन्हा 700 वर्ष प्रकट रूपात राहिले. या काळात त्यांनी काही जणांवर आपल्या कृपा कटाक्षांचा वर्षाव केला. काही जणांना शिवद्वैत ज्ञानाचा उपदेश केला, तर काहींना आपल्या मलयत्रय निवारकाशा सहवासाने कृतार्थ केले. दुराचारांचे, पाखंडाचे आणि नास्तिक दर्शनांचे खंडन केले. यंत्रतंत्रात सिद्धी प्राप्त केलेल्या सिद्ध्यांना जिंकले आणि शिवागमात प्रतिपादन केलेल्या शिवसिद्धांताची प्रतिष्ठापना करून ज्या ठिकाणी त्यांनी अवतार धारण केला होता त्या कोलिपाक क्षेत्री परत आले. शिवभक्तांचा आदर सत्कार स्वीकारीत ते सोमनाथ मंदिरात पोचले. तेथे भगवान शिवाची स्तुती करण्यास आरंभ केला. देवदेव जगन्नाथ जगत कारण ब्रह्मा विष्णू सुराधीश वंद्य मानसपदा पुंज. हे शिवा, तू सर्व देवांचा स्वामी आहे, सर्व जगाचा अधिपती आहे. जगताच्या निर्मितीचा तूच कारण आहेस. ब्रह्मा विष्णू इत्यादी सर्व देव तुझ्या चरणाची सेवा करतात. संसार रूप नाटकांची भ्रांती तू दूर करतोस. संसार नाटक ही तुझी लीला आहे. सर्व वेदो पण निषेधेत तुझ्या वैभवाची स्तुती गातात. संसार रूप रोग निवारण करणारा तू वैद्य आहेस. सामान्य वैद्य शारीरिक
अनेक रोग दूर करतो, परंतु तू मात्र जन्म मरण रूपी रोग दूर करणारा वैद्यनाथ आहेस. तू सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असून चिदाकाश आहेस. सर्व जगाचा तूच आधार आहेस. ज्योतिर्लिंगाच्या रूपात तूच प्रकाशित होत आहेस. सदाशिव, रुद्र, भर्ग इत्यादी अनेक लीला रूपे तू धारण करतोस. तू सत्व, रज, तम या गुणांच्या पलीकडे आहे. साणव, कार्मिक व माया या तीन मलांचा तू विनाशक आहेस. तुझ्या कृपेने तुझे भक्त मलत्रयापासून मुक्त होतात. त्रैलोक्याची उत्पत्ती, स्थिती आणि संहार ही तुझी सहज लीला आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तुझे 3 नेत्र आहेत. हे पार्वतीपते परमेश्वरा, माझे रक्षण कर. तुझ्या आज्ञेप्रमाणे भूतलावर राहून मी शिवागमांचा प्रचार करण्यासाठी संचार केला. आता तुझ्या स्वरूपात ऐक्य होण्याची माझी इच्छा आहे, म्हणून विशेष अनुग्रह करून तुझ्या ऐक्य पावण्यासाठी मला अवकाश दे. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अशी प्रार्थना केल्यावर सोमेश्वर लिंगातून ध्वनी निघाला. वेदागम पारंगात बुद्धी संपन्न रेणुका, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. हे लिंगातून परशिवाची अशी हाक ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. अंतरिक्षात देवांनी दुधंबी वाजवल्या, शिवगणांनी पुष्पवृष्टी केली. सोमेश्वर लिंगातून बाहेर पडलेले दयार्द वचन ऐकून जगद्गुरु रेणुकाचार्य संतुष्ट झाले. आजूबाजूचे शिवयोगी आश्चर्यचकित होऊन त्यांची स्तुती करू लागले. त्याचवेळी ज्योतिर्मय सोमेश्वर लिंगात जगद्गुरु रेणुकाचार्य ऐक्य पावले. जगद्गुरु रेणुकाचार्य स्वप्रकाशित अशा सोमेश्वर लिंगात ऐक्य पावले. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. शिवभक्ती ही सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट आहे हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झाले. यानंतर शिवयोगी शिवाचार्य श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे महत्त्व शेवटच्या श्लोकात समारोप करताना प्रतिपादन करीत आहे. श्री वेद गमवीर शैव सरणी, श्री षट स्थलोद्मणी, श्री योगपद्धरणी, श्री गोपे चिंतामणी, श्री सिद्धांत शिखामणी लिखिते यस्य लिखित्वा परम श्रुताश्रमसी स यती विमला भुक्तीच मुक्ती पराम. श्री सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ कसा आहे तर वेद आणि आगमातील सारस्व सर्वस्व या ग्रंथात संग्रहित केले आहे. षटस्थल सिद्धांतात प्रकाशित करणारा हा एक दिव्य मणी आहे, एक तेजस्वी रत्न आहे. षटस्थल सिद्धांताचे एवढे सविस्तर, सूक्ष्म आणि सुरेख प्रतिपादन याआधी कोणत्याही ग्रंथात आलेले नाही. सूर्य उगवल्यावर कमळे उमलतात, त्याप्रमाणे या ग्रंथामुळे शिवजीव ऐक्यज्ञानाचे कमळ विकसित होते. म्हणून हा ग्रंथ एक सूर्यच होय. शिवदैत्यज्ञानाचे गुप्तधन प्राप्त करून देणारा हा चिंतामणी आहे. सर्व सिद्धांतामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे याला श्री सिद्धांत शिखामणी हे नाव प्राप्त झाले आहे. या ग्रंथाचे जे स्वतः लेखन करील, इतरांकडून लिहून घेतील, स्वतः श्रवण करील अथवा इतरांना याचे श्रवण घडवील, त्याला निर्मल असे सुखोपभोग आणि सर्वश्रेष्ठ अशी मुक्ती प्राप्त होईल. असा हा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ सर्वांनी वाचावा. त्यातील सिद्धांताचे मनन करावे, त्याचे आचरण करावे आणि मानवी जीविताचे अंतिम ध्येय असलेली मुक्ती प्राप्त करून घ्यावी. जीवाने शिव व्हावे, अंगाने लिंग व्हावे. षटस्थल सिद्धांताचे आचरण केल्यावर एकाच जन्मात मुक्ती प्राप्त होते. तुमचा आमचा सर्वांचा हा जन्म जन्माखेरचा ठरावा असा शुभ आशीर्वाद देऊन सिद्धांत शिखामणी वरील आशीर्वचने पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. तीच दुःखे तसेच उगवणे, तसेच मावळणे, तेच हसणे, तेच रडणे. कधीतरी माणूस कंटाळत थकतो, तीच ती वाट चालून अंतर्मुख होऊन विचार करतो. असेल का सारखे फिरत राहायचे आपण घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे. मग तो शोध घेऊ लागतो शाश्वत मूल्यांचा. मनात भक्तीचा केवळ अंकुर फुलतो आणि त्याची वाटचाल सुरू होते महन्मंगल शांत स्वरूप परशिवाच्या दिशेने. त्याची पुढे पुढे पडणारी पावलेच ठरवतात जन्म हा अखेरचा. जीवाच्या अखेरच्या जन्माचे स्वरूप आणि रहस्य विशद करीत आहेत. श्री काशी जगद्गुरूच्या अमृतवाणीतून प्रकटलेली ही प्रासादिक आणि चिंतनगर्भ आशीर्वचने. जन्म हा अखेरचा ठरो. ओम शांती शांती शांती.